तुम्हाला डाव लावलं तर चालतंय नव. आता पुढचा डाव सुरू. कोण आहे का तयार? त्याने या समोर. पण एकदा का डाव सुरू झाला का परत माघार घेता येणार नाही. मी खेळणार आहोत. आपल्या पतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे एका पत्नीचं कर्तव्य आहे असुर नरेश. आणि आपल्या पत्नीवर अत्याधिक प्रेम करणं हे पतीचं कर्तव्य असतं. त्यातून पत्नी अशी चंद्रापेक्षा जास्त सुंदर असेल तेव्हा प्रेम अधिक वाढतं. असुर नरेश, काय म्हणालात आपण? चंद्रापेक्षा जास्त? चंद्र? हा, चंद्र. असुर सम्राज्ञी काय म्हणतात? असुर नरेश, आम्हाला काहीतरी सापडलं. काय काय सापडलंय? ते मंदिर कधी दर्शन देणार त्याची तिथी सापडली असुर नरेश. तिथे सापडली? सम्राज्ञी कशी सापडली आणि ती तिथे कुठली आहे मला लगेच सांगा. मी तयार आहे तुझ्याशी हा डाव खेळायला. वा, लई झाक. लई छान खेळ मांडलाय बर का. खाल्ल्या मिठाला जागताय जणू. तुमच्या पुढे हा जो माणूस बसला आहे याने तुमची किती वेळा मदत केली आहे आठवतंय ना? व काय हो नामा भाऊजी, तुमचं घर बांधायला मजूर गवंडी नव्हते तेव्हा हे स्वतः तुमचं घर बांधून द्यायला आले होते ना. अंधोंडीबा दादा, तुमच्या घरच्या लग्नाच्या वेळी यांनी रात्रभर जागून तुम्हाला तेल काढून दिलं होतं आठवतंय? आणि सदा भाऊ, तुम्हाला तर किती वेळा यांनी मदत केली आहे. समद विसरलात वय? आज या बाईनं यांना भुलवलंय तर यांची मदत करण्याऐवजी तुम्ही समदे यांची थट्टा करताय वय? ह्या समद्यांना ह्याच्यातच रमाय आवडते गंगाई. आता ह्यो मांडलेला डाव बी. डाव खेळायची खूप हौस आहे ना तुला? चल आता माझ्याशी खेळ. आणि तसंही एकदा लावलेला डाव मागे घेता येत नाही असं तूच म्हणतेस ना? मग चल, करायची का सुरुवात? काम. ही जगदंबा दिसते चिमुरडी पण अत्यंत चतुर आहे. ती आपल्या शत्रूला शब्दांच्या जाळ्यात अडकवते आणि मग त्याला पराभूत करते. मद तोही असाच तिच्या शब्द खेळात अडकला आणि हारला. तुला अत्यंत सावध राहायला हवं काम. एक पाऊल चुकीचं टाकशील आणि तिच्या जाळ्यात अडकशील, हारशील. मी तशी वेळच येऊ देणार नाही असुर नरेश. जगदंबा मला कुठल्याच खेळीत अडकवू शकत नाही. मला आधीच धोक्याचा इशारा मिळाला होता तरीही मी सावध राहिले नाही. हिच्या बोलण्यात अडकले. नाही, मला हरून चालणार नाही. ह्या जगदंबेला जशास तसं उत्तर देण्यासाठी एक मार्ग आहे माझा. असुर नरेश, हे पहा, ही असुर लिपी आहे. सम्राज्ञी, ही असुर लिपी आहे हे आपल्याला ज्ञात आहे. पण राजा उत्तर दिशा लुप्त करेल तेव्हा मंदिर प्रकट होईल. याचा अर्थ काय हे आपण शोधतो आहोत ना. असुर नरेश, आपण एका गोष्टीचा विचारच केला नाही. हे भूमिचित्र जेव्हा तयार केले गेले तेव्हा असुर लिपीतील काही शब्दांचे अर्थ हे वेगळे होते. जसं की राजासाठी असुर लिपीमध्ये जो शब्द वापरला गेला त्याचा अर्थ चंद्र असाही होतो. प्रहर या शब्दासाठी जे लिहिले त्याचा अर्थ रात्र असा सुद्धा होतो. म्हणजे राजा म्हणजे चंद्र असं जर मानलं तर चंद्र उत्तर दिशा लुप्त करेल आणि त्या प्रहरी ते मंदिर प्रकट होईल.
याचा अर्थ काय? उत्तर भक्षिणी नक्षत्रावर येणारं पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे असुर पंचांगानुसार या नक्षत्रावर जेव्हा पूर्ण चंद्रग्रहण येतं तेव्हा उत्तर दिशेची ऊर्जा लोप पावते. असुर नरेश, सम्राज्ञी, हे अगदी योग्य आहे. हा चमत्कार करून दाखवलात तुम्ही. पण मग याबद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला असुर पंचांगाची आवश्यकता लागेल. आणि ते कुठे मिळेल? मी तयार आहे हे डाव खेळाय, पण एक छोटीशी अडचण आहे ग जगदंबा. कसली अडचण? ह्यो डाव मोठ्यांचा आहे, चिमुरड्यांचा नाही. तेव्हा ह्यो डाव काय आपल्यात व्हायचा नाही. तू जा, आपलं लपाछपी खेळ, आट्यापाट्या खेळ आणि इटे दांडू ते खेळ जा बाळा, जा. तिच्याशी नाही तर माझ्याशी खेळशील? मी हा डाव खेळी. माझ्या पतीला परत मिळवण्यासाठी मी ही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. काय झालं कामिनीबाई? आता तर तुम्हाला काही अडचण नाही ना? माझी आई खेळ तुमच्याशी. मग करा सुरुवात सारी पाठाला. हा डाव माझ्यावरच कसं काय उलटला? जगदंबा तर साक्षात तुळजाचा अंश आहे. तिच्या मदतीनं ही गंगाई कुठल्या बी खेळात जिंकत नाही. काहीतरी तोड काढायला हवं. ठीक आहे, मी तयार आहे खेळायला. पर डाव सारी पाटाचा नसल. होणारा खेळ मी निवडणार. आणि खेळ सुरू असताना आमच्या दोघीं बिगर दुसरं कुणी बी मध्ये बोलणार नाही. कुठला खेळ खेळायचा मग? तुझ्या आई लय हुशार हाय असं वाटतंय ना हो तुला? तिच्यासाठी डोक्याचा खेळ, 5 कोड्यांचा खेळ. मी 5 कोडी घालणार गंगाईला. समद्याची उत्तर तिने द्यायची. हा, पण त्यातल्या एका बी कोड्याचं उत्तर तिला आलं नाही तर ती हारली. मग जनक बाबा कायमचा माझा दास होईल. आणि 5 उत्तरं तिने दिली तर मी हारले. आणि जी हारल ती कायमचे हे घर सोडून निघून जाईल. ही रिपू आहे. म्हणजे नक्कीच कुठली तरी अवघड कोडी घालणार. माझी आई साधी भोळी आहे. तिला कोडी सोडवायचं माहित नाही. का ग? आता काय झालं? तुझ्या आईला फुशारके मारत होती नव मी खेळणारी हो डाव म्हणून. मग आता कुठं घोडं अडलं? हाच खेळ हितच होईल. या खेळात मी हारले तर मी कायमची इथनं जाईन. पण जर का गंगाई हारली तर तिने इथनं कायमचं जायचं. जमत नसल तर हारले म्हणून कबूल करायचा तुझ्या आईला आणि इथनं चालती हो म्हणाव.
मी तयार आहे खेळायसाठी, पण तुम्ही हरलात तर तुम्हाला इथनं कायमचं जावं लागल. आत्ता ही अडकली. जगदंबाची चांगलीच खोड मोडली आहे मी. आता गंगाई माझ्यासमोर टिकूच शकणार नाही. चला खेळायला सुरुवात करूया, पण त्याआधी भलतीच हुशारी करून मधराजासारखं मला हरवाय निघाली होतीस ना तू. आता तुझीच नांगी कशी ठेचते बघ. वाचवून दाखव तुझ्या आईला आणि या घराला. स्वतःला लय हुशार समजतेस ना तू. आता ऐक माझं पहिलं कोड. अग रंगाने ती काळी सावळी, पाठ न सोडी अशी बावळी. सांग अशी ती कोण सखे ग, माहित हाय का ग तुला कुणी? नाती गोती पाठ फिरवती, कुणी नासते संकट काळी. साथ जी कधी सोडत नाही, म्हणती सारे तिला सावली. सावली आपली साथ कधीच सोडत नाही.